तब्येत बिघडल्याने अजित पवारांचे नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द। नाशिकच्या ओझर विमानतळावरून पुण्याला रवाना। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर। सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूने धस काम करत आहेत, मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये। मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांचा व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत। मोरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात। भास्कर जाधव यांच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्यामुळे निवडणुकीनंतर समजलं, अजित पवारांची मोठी कबुली। आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा। अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मी कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी हजर राहणार। रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स। रणवीर अलाहाबादिया समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। 10 सेकंदाच्या आसपास भूकंपाचे धक्के। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द। एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय। अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द।